माहूर नंदू संतान याचकडून किनवट विधानसभा मतदारसंघाची निवडणूक 4 महिन्यावर येऊन ठेपली असून 2 पारंपरिक आजी-माजी आमदार अनुक्रमे भाजपचे भीमराव केराम व राष्ट्रवादीचे प्रदीप नाईक हे याही वेळी समोरासमोर उभे ठाकणार आहेत. बंजारा समाज 50,000 तर आदिवासी समाज 40,000 असून 1,18,00,000 पगड ओबीसी समाज आरक्षण लढ्यात जो आमदार साथ देईल त्यालाच मताची भीक घालणार आहे. या गंभीर प्रश्नावर दोन्ही आजी-माजी आमदारांनी मौनी बाबाची भूमिका स्वीकारल्याने आता मतदार त्यांना मराठा आरक्षण की ओबीसी रक्षण यावर त्यांनी जाहीर भूमिका न घेतल्यास तिसराच ओबीसी सक्षम उमेदवार उभा करून या दोघांनाही भक्षण करण्याच्या मानसिकतेत आहे. लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये वंजारी समाजाच्या नेत्या पंकजाचा पराभव तर संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे धनगर समाजाचे लोकनेते महादेव जानकर यांचा पराभव झाल्याने ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे या दोन्ही आजी-माजी आमदारांना बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर या उक्तीप्रमाणे मराठा समाजाचे जरांगे पाटील की धनगर समाजाचे नेते हाके या दोघांपैकी कुणा एकाविषयी स्पष्ट भूमिका 7 दिवसाच्या आत घेतली नाही तर दोघांचाही पराभव अटळ आहे हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही. राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक हे मितभाषी म्हणून प्रसिद्ध असून बसस्थानक तळ मागितला तर विमानतळ देऊ असे बोलून वेळ मारून नेण्यात पटाईत आहे. तर याउलट विद्यमान आमदार भीमराव केराम हे स्पष्टोक्ते असून मनात आले तर शेंडी तुटो की पारंबी तुटो अशी परखड भूमिका नेहमीच घेत असतात. सदरील आरक्षण प्रश्न या दोन्ही नेत्यांच्या गळ्यातील अडकलेली हड्डी बनली आहे. या मतदारसंघात 1,15,00,000 ओबीसी तर मराठा मतदार केवळ 15,000 असून या दोन्ही पक्षाचे गॉडफादर मराठाच असल्याने इकडे आड तिकडे विहीर होऊन या दोघांनाही आपली भूमिका स्पष्ट करणे शक्य नाही असे मत छगन भुजबळ पुरस्कृत समता परिषदेचे तालुका अध्यक्ष सुनील बेहेरे पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींजवळ व्यक्त केले. लोकसभा व विधानसभेची परिस्थिती वेगवेगळी राहणार असून प्रदीप नाईक हे निवडणूक येण्याच्या डिंग्या मारत असले तरी त्यांनी ओबीसीला पाठिंबा न दिल्यास ओबीसी समाजाचे नेते ज्योतिबा खराडे हे सक्षम पर्यायी उमेदवार म्हणून उभे राहिल्यास तिरंगी लढत होऊन विजयश्री कुणाच्या गळ्यात हार घालेल हे पाहणे रंजक ठरणार आहे.